कोपऱ्यातनं उडून आणले आणि इथं आल्यानंतर त्यांना दिसलं ते साप. म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार म्हणजे बाहेरून आणले हे आणि त्याच्यातच साप बसला होता. लक्षात घ्या. माहिती झाल्यानंतर आम्ही सापाला घाबरतो, पण माहीत नसताना म्हणजे आपल्या कामाच्या ठिकाणी कशाप्रकारे साप असू शकतात. आणि त्यांनी तर धामण वगैरे असं म्हणत होते. आणि हा नागाला घेऊन ह्या ताडपत्रीने त्यांनी प्रवास केला. लक्षात घ्या. किती सुंदर साप आहे. एवढा साप बघितला पण आपल्याला ओळखायला यायला हवं. आणि परिसर पण असा आहे. लक्षात घ्या. आणि या ठिकाणी मोठे मोठे बंगलो वगैरे होत आहेत. दिसूर गाडगाळी रोडवरचा हा परिसर आहे. लक्षात घ्या. आणि आपल्या आजूबाजूला साप कशाप्रकारे कामगारांनी विशेषतः शेतकऱ्यांनी किती काळजी घ्यावी लागते. या ताडपत्री तो अगोदर बसला होता. ताडपत्री घेऊन तिथं आल्यानंतर हा साप त्यांना दिसला. लक्षात घ्या. म्हणजे असं हातपाय लागून वगैरे साप चावण्याच्या घटना किती घडत असतात. आणि तुम्ही बघू शकता हा आता फणा काढल्यावर तुम्हाला दिसेल चांगला. हे नाग आहे. रागीट आहे. तोंड थोडंसं हे झालं आहे. असं जर तुम्ही लक्ष देऊन बघितला काहीतरी भक्ष्य खाताना सापाला असं म्हणजे त्याचं तोंड जे लवचिक व्हावं लागतं आहे आणि नंतर सेम पहिल्याच्या जागेला येण्यासाठी त्याला वेळ लागतो. लक्षात घ्या. मग तुम्ही जर लक्ष देऊन बघितला तर ते तसं तुम्हाला भासेल. आणि किती शांत वाटत होता. कल्पना नाही तो दुसरा साप असा वाटेल तुम्हाला जसं मी जवळनं घेत होतो. ही आपल्याला घाबरतात आणि तुम्ही हळूहळू बघू शकता तो शिफ्टी माघार घेतो म्हणजे आपल्याला घाबरतोय. मी नेहमी उल्लेख करतो. लक्षात घ्या. पळणारे साप दाखवतो तेव्हा तुम्ही घाबरतो असं म्हणत असतो. हा फणा काढून सुद्धा घाबरतोयच. माझ्या पाठीमागच्या व्यक्तीला तो आता कव्हर करतो मी जवळ राहून. ज्या व्यक्ती हलतोय त्याला तो म्हणजे कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. लक्षात घ्या. जास्त आपल्या अंगावर आल्यानंतर तो अटॅक करतोय. याचं कारण आहे साप म्हणजे भीतीचा तो घाबरला याचा सिग्नल आहे. लक्षात घ्या. मी धाडशी आहे, चावणार आहे, मारणार आहे. लक्षात घ्या. मी असं जरी थांबलो ह्या ठिकाणी तर तो एवढ्या लोकांना आम्ही जे थांबलो आहे एवढ्या लोकांना तो निघून जाण्याचा प्रयत्न करेल. साप आपल्याला घाबरतात आणि अशा प्रकारे आपल्या आत्मसंरक्षणासाठी त्याचे सरळ हातपाय पडला तर चावू शकतात. जे मी नेहमी सांगण्याचा प्रयत्न करतो. स्वतःहून ते काही करत नाहीत. लक्षात घ्या. असा साप पकडता पण काळजी घ्यावी लागते कारण तो रागीट आहे. स्वभावावरती किती फरक असतो आहे. आता हा बघा मला भीती घालण्याचा प्रयत्न करतो आणि स्वतः पळण्याचा प्रयत्न करतो. इथून कुठेही जाऊ शकणार नाही तो कारण ताडपत्री अशी मोकळी आहे. लक्षात घ्या. तो असा पळाला. आम्हाला पळवतोय पण स्वतःच पळाला. लक्षात घ्या. तुम्ही या गोष्टी येऊन समजू शकता. कृपया ही विनंती आहे. लक्षात घ्या. सापांची ही बाजू समजून घेणं फार गरजेचं आहे. मी इतक्या जवळ असताना जेव्हा त्याच्या मर्यादा म्हणजे जास्त त्याला भीती वाटते तो भीती दाखवण्यासाठी फणा काढतोय नंतर मात्र पळतोय. यापेक्षा वेगळं सत्य काही नाही. जितक्या लवकर हे तुम्ही स्वीकार कराल तेवढ्या लवकर भीती दूर होणार आहे. धन्यवाद.